CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरात सोयाबीन बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांकडून सातत्याने होत असलेल्या तक्रारींना अखेर कायदेशीर वळण मिळाले आहे। प्रयोगशाळेच्या तपासणीत संबंधित कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांचे 5 नमुने अप्रमाणित आढळल्यानंतर वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथील यशोदा हायब्रिड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या बियाणे उत्पादन कंपनीविरुद्ध काल रात्री उशिरा खामगाव शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खामगाव तालुक्याच्या अकोली येथील शेतकरी सुभाष किसन मुजुमले यांनी पेरणी केलेले सोयाबीन उगवले नसल्याची तक्रार कृषी विभागाकडे केली होती। या तक्रारीची गंभीर दखल घेत कृषी विभागाने संबंधित बियाण्यांचे नमुने संकलित करून अकोल्यातील बीज प्रमाणीकरण प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले होते। प्रयोगशाळेच्या अहवालात संबंधित कंपनीचे आत्तापर्यंत 5 नमुने अप्रमाणित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कृषी विभागाने कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली। तपासात संबंधित बियाणे सत्यतादर्शक प्रकारातील असल्याचेही समोर आले। त्यानंतर कृषी अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बोगस बियाणे म्हणजे हे देणाऱ्या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, नेमकं काय प्रकरण आहे? पोलीस स्टेशन खामगाव शहर येथे अशोक बलराम चव्हाण कृषी अधिकारी पंचायत समिती खामगाव यांच्या फिर्यादीवरून बोगस बियाणे उगवू शकती नसलेले व याची विक्री केल्याबाबत यशोदा हायब्रिड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड ही हिंगणघाटची कंपनी आहे, या कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शेतकऱ्याच्या तक्रारीवरून त्यामध्ये सॅम्पल हे कृषी अधिकाऱ्यांनी टेस्टिंगला पाठवले होते, ते फेल आढळून आल्याने त्या अहवालावरून सदर गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये आणखी काही शेतकऱ्यांचे असे प्रकारे तक्रारी असतील तर त्यांनी पोलीस स्टेशन खामगाव शहर किंवा कृषी अधिकारी यांना संपर्क करून त्याबाबत माहिती देण्यात यावी। याचा सखोल तपास माननीय वरिष्ठांच्या आदेशाने करण्यात येत आहे। आणखी काही निष्पन्न झाल्यास परत यामध्ये गुन्ह्यात वाढ करण्यात येईल। यशोदा हायब्रिड सीड प्रायव्हेट लिमिटेड हिंगणघाट जिल्हा वर्धा या कंपनीचे आपण 3 नमुने घेतले होते पिंपराच्या इथून, आणि ते 3ही नमुने आपण प्रयोगशाळेमध्ये अकोला येथे पाठवले होते आणि त्याचा अहवाल आपल्याला जिल्हा स्तरावर प्राप्त झालेला आहे। त्यानंतर जळगाव जामोद आणि शेगाव यांचासुद्धा अहवाल प्राप्त झालेला, असे 5ही अहवाल जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडे प्राप्त झाले होते। त्यांच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे आपण ते अहवाल प्राप्त करून पुढील FIR दाखल केलेला आहे। त्या संबंधित कंपनीच्या विरोधात 2 शेतकऱ्याच्या तक्रार प्राप्त झाल्या होत्या। त्या दोन्ही शेतकऱ्याच्या तक्रार आपल्याकडे प्राप्त झालेल्या असल्यामुळे आपण तो गुन्हा दाखल केलेला आहे। आणि सदर कंपनीच्या ज्या बॅग्स आहेत त्याच्यावर काही अशा गोष्टी लिहिल्या आहेत ज्या कायद्यामध्ये अंतर्भूत नाही आहे, तर नंबर 1 ब्रँड वगैरे असं काही लिहिलेलं आहे, तर त्या असं असल्यामुळे आपण ते गुन्हे दाखल केलेले आहेत। साहेब, दुसरी जी कंपनी उन्नती त्यांच्याविरुद्ध सुद्धा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या, त्यावर कारवाई करणार आहे विभागाने? हां, रवी उन्नती संदर्भात आपण नमुने घेतलेले आहेत। ते नमुने प्रयोगशाळा अकोला येथे पाठवलेले आहेत। प्रयोगशाळेकडून ज्यावेळेस आपल्याकडे अहवाल प्राप्त होतील त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल। शेतकऱ्यांना काय आवाहन करसान आपण? शेतकऱ्यांना आवाहन काय करसान या माध्यमातून? शेतकऱ्यांनी तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।